मामा आपल्यावर मध्यंतरी काही वर्षांपूर्वी पैसे वाटल्याचा आरोप झाला होता. त्याच अनुषंगाने आपल्यावर खटलाही सुरू होता. काय सांग 2014च्या विधानसभेमध्ये माझ्यावरती खटला दाखल केला की पैसे वाटले म्हणून. प्रत्यक्षात आपण बघितलं तर काही लोकांना त्या ठिकाणी पकडलं, त्यांच्या खिशामध्ये काही 20,000 22,000 रक्कम काही त्यांच्याकडे मिळाली आणि त्याला माझे पॉम्पलेट निवडणुकीमधले सापडले. अशा पद्धतीनं गुन्हा दाखल केलेला होता. आता मला सांगा, घरातली आपली 5 मतं तरी एका विचाराची असतात का? भाऊभावामध्ये आपण बघतो की 2 भावामध्ये मतभेद झालेले असते. आता त्यांनी कुणाचा प्रचार करायचा ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी खिशात कोणाची पॉम्पलेट ठेवली, आता ती मतं देण्यासाठीच ठेवली होती का काय, तो पण संशोधनाचा विषय राहतो ना. म्हणजे आपल्याकडली निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर साधारणतः असं दिसतं की उद्या विरोधक पण माझे पॉम्पलेट खिशामध्ये ठेवून पैसे ठेवून अशा पद्धतीनं करू शकते. तर अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तो गुन्हा दाखल झालेला होता. पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया गुन्हा दाखल झालाय म्हणल्यानंतर त्या प्रोसिजर प्रमाणे मी जे आहे त्याच्याप्रमाणे मी केस चालू ठेवलेली होती आणि आज त्याचा निकाल या ठिकाणी लागला. त्याच्यामध्ये मला स्वतःला त्यामधून सगळ्यांनाच निर्दोष मुक्तता केली. जो न्यायालयाचा निर्णय त्याचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय की योग्य न्याय आम्हाला या ठिकाणी मिळाला. 2014ची निवडणूक तशी बघायला गेलं तर अतिशय चुरशीची निवडणूक होती आणि यामध्ये तुमच्यावर आरोप राजकीय हेतूने झाले किंवा षडयंत्र वगैरे होता. हा, बरोबर आहे ना. शेवटी हे राजकीय निवडणुकीचं तुम्ही बघताच, निवडणुकीच्या पद्धतीमध्ये सत्ताधारी असले की कशा पद्धतीनं थोडाफार त्याचा संबंध येतो आणि तशाच पद्धतीनं हा गुन्हा दाखल अशा स्टेपला झालता की शेवटच्या स्टेजमध्ये 2-3 दिवस राहिल्यानंतर हा प्रकार या ठिकाणी माझ्यावर केला आणि निकाल जर तुम्ही बघितले तर अतिशय थोडक्या मतामध्ये 14ची निवडणूक झालेली होती. अतिशय अटीतटीची झाली. मला वाटतं नारायणाबा सुद्धा 256 मतांनी आमदार झाले. साधारणतः किती जणांवर आरोप केले? त्याच्यामध्ये 6 लोकांवरती काहीतरी आरोप केलेले होते. आता त्यासाठीच मी म्हणलं की माझ्या भावाने जरी माझा प्रचार करतोय म्हणलं तर ती तुम्ही कसं गृहीत धरणार? किंवा अनेक उदाहरण बघतोय की भाऊ पण भावाच्या विरोधात प्रचार करत असतो. म्हणजे हे नक्की कसं करा तुम्ही सिद्ध करणार? मामा, आता आपण बोलताना सांगितलं की जे प्रचार पत्रक होती ते पत्रक म्हणजे कोणाकडे असणं म्हणजे कोणीही ते पत्रक कोणाकडे असू शकतात. तुमच्याच कार्यकर्त्याकडे नाही, कोण असतील ते आता मला माहित नाही. त्याच्यामध्ये कोणाकडे कोणावरती गुन्हे दाखल केले किंवा काय ते मला माहित नाही. पण मी त्याच्यातलं उदाहरण सांगितलं की काय कार्यकर्ते दोन्ही पत्रक खिशात घेऊन हिंडणारे कार्यकर्ते बी आपल्याला पाहायला मिळतात ना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीची रणनीती असणार किंवा माहितीच्या माध्यमातून सामोरे जाणार? आता महायुतीमध्येच मी काम करतो पहिल्यापासून. आजीवाच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. पक्षीय पातळीवरती जरी मी हे करत नसलो तरी सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली गेली 20-25 वर्षे माझा सातत्यानं राजकीय प्रवास चालू आहे आणि ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये वेळोवेळी दादांच्या सल्ल्यानं आपण ज्या निवडणुका लढवल्यात त्या लढवलेल्या आहेत. ही सुद्धा विधानसभेची निवडणूक दादांच्या सल्ल्यानेच आपण अपक्ष लढवलेली होती. 19ची पण दादांच्या सल्ल्यानेच लढलेली होतं. 14ची निवडणूक पण दादांच्या सल्ल्यानेच लढलेलं होतं. त्यामुळं उद्या आता महायुतीमध्ये अजितदादा आहेत म्हणल्यानंतर त्यांचा जो निर्णय असेल उद्या महायुतीतनं लढा किंवा तुमच्या पातळीवरती लढा तर त्याच्याप्रमाणे उद्याची निवडणुका लढवल्या. तुम्हाला जिल्ह्याचं नेतृत्व अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये जिल्ह्याचं नेतृत्व तुमच्याकडे आल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आणि तुम्ही तसा समन्वय साधण्यात तुमचा संपर्क देखील तसा आलेला आहे. परंतु करमाळा तालुक्यात महायुतीतील 2 प्रमुख पक्षांमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महायुतीच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसा मेळ घालता येईल का? आता जिल्हा पातळीवरचे कसं आहे, मी मग असे सांगत होते किंवा जिल्हा पातळीवरचे राजकीय जे इतिहास आहेत सगळे म्हणजे ह्या 2-3 पिढ्याचे त्याच्यामध्ये एकमेकाच्या संबंधाने अनेक वर्ष आम्ही म्हणजे भले पक्ष कुठलेही असू दे पण जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत मात्र वैचारिक भूमिका ठेवून या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष
हे आमच्यावरती वरिष्ठ नेते मंडळींचे संस्कार तशाच पद्धतीचे झालेत. विशेषतः सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर तिथं राजकारणापेक्षा विकासाला जास्त महत्व देऊन काम करायचे अशा पद्धतीचे संस्कार असल्यामुळं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुदैवानं मला संधी एक चांगली मिळाली की ह्या जुन्या नेत्यामध्ये जुनी पिढी आणि त्यांची वारस ह्याच्यामधला घटक मी आहे की त्या वारसापेक्षा मी थोडा सिनियर असल्यामुळं दोन्हीमध्ये आल्यामुळं मला त्या ह्याच्यामध्ये काम करता आलेलं आहे जिल्ह्याच्या प्रक्रियेमध्ये. मामा, जिल्हा परिषद पंचायत समिती माझे आमदार जयवंतराव जगताप तुम्ही एकत्र काम करणार? आज कसं सांगता येईल? जयवंतराव जगताप आता मला काय मिळालं ते शिंदे सेनेत आहेत. वरून माहितीचं ठरलं तर कदाचित वरच्या लोकांचं ठरलं तर कदाचित एकत्रही करावं लागेल. शेवटी माहितीत काम करतोय म्हणल्यावर माहितीच्या नेते मंडळीच्या निर्णयाप्रमाणे जावं लागणार. काहीतरी करमाळ्यात नवीन काय असतं. आपण करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर गटातटाचं राजकारण सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. परंतु आता गटातटाच्या राजकारणाला कुठे तिलांजली मिळत असताना जे काय स्थानिक गट आहेत ते मोठ्या पक्षांमध्ये जात असताना दिसून येतात आणि पक्षाच्या भूमिकेबरोबर निवडणुका लढणार अशा प्रकारचं दिसून येतं. त्यामध्ये आता युतीचा जर विषय घेतला आता आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये बागल गट असेल, जगताप गट किंवा आता संजय मामा शिंदे गट हे तीन एकत्र लढणार का? आणि आबाचा फक्त एक वेगळा गट आहे त्या अनुषंगाने आपली व्यूहरचना कशा? नाही, एक लक्षात घ्या, शेवटी वैचारिक राजकारण करणं हा पार्ट वेगळा झाला, विकासाचं राजकारण करणं हा पार्ट वेगळा झाला आणि सत्ता आली म्हणून वाऱ्यावरती वराती निघणारा पार्ट वेगळा असतो. म्हणजे माझ्या राजकारणामध्ये मी वाऱ्यावरच्या वरातीवरती कधी गेलेलो नाही. तुम्ही बघितलं असेल म्हणजे 19ला मी आमदार झालो. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं. तिथं मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. त्याच्यानंतर ते सरकार पडलं. त्यानंतर मी स्थिर राहिलो. या अजितदादांबरोबरच मी स्थिर राहिलो. पुन्हा अजितदादा त्याच्यात गेले. शेवटी नेते मंडळींच्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहते आणि त्यामुळं आता मला जे दिसतंय की हे जे चाललेलं आहे सगळं राजकारण ते सत्ता आहे म्हणून चाललेलं आहे. त्याच्या मागे वैचारिक भूमिका काय आहे तुमची? म्हणजे तुम्ही लोकांना एकदा सांगता की कारखाना चालू करण्यासाठी म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबाबरोबर, कधी अजितदादा त्याच्या आतमध्ये नसताना तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या नावावरती ते खपवलं की आम्ही 2 गट एकत्र झालेले बघितले. तुम्ही बागल आणि नारायण बाबा गट एकत्र झाला, मी जयवंतराव बाजूला होतो. त्यामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेकडे जायचं कारण काय सांगितलं? त्या गटामध्ये जायचं की कारखान्याची अडचण आहे आणि कारखाना चालू करायसाठी आम्ही जातो. झाला कारखाना चालू. आताही तसंच चालू दिसतंय असं मला वाटतं. आणि बरं वरचे काय दूध खुळे आहेत का? वरची नेते मंडळी आज राज्य लेवलला ते काम करते, त्याचंही मूल्यमापन ते करतच असतात ना. तुम्ही आलाय कशासाठी, आता आला कशासाठी आणि मग तुमची राजकारणाची पद्धत काय? ह्याच्या शेवटी ह्या गोष्टी ज्या खऱ्या असतात त्या व्हायला थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये. वरच्यांनाही ते कळत असतं. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील करमाळ्यात आले होते. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेस उमेश पाटील यांनी सांगितलं की संजय मामा शिंदे यांच्या अवतीभोवती असं वातावरण तयार केलं की जो मतदार आहे तो मामाच्या विरोधात जाऊ शकतो, राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊ शकतो आणि तशा प्रकारची माणसं पेरली. त्यामुळे मामांनी अपक्ष पक्षातून लढले असते तर विजयी झाले असते. तशा प्रकारची मामांना ती माणसं हेरता आली नाही किंवा बाजूला काढता आली नाही. निवडणुका काय आता ह्याला अनेक अंगण निवडणुका आलाय आणि आताच्या निवडणुका तर आता बघतायच तुम्ही. म्हणजे मतदाराच्या तरी हातात राहिलेत का नाहीत असा प्रश्न आहे सांगतो. ज्या सिच्युएशन आहेत त्यांना करून आपल्याला चालणार नाहीत. म्हणजे शेवटी निकाल लागल्यानंतर शानपण कोणालाही सुचतं, मी सांगतो तुम्हाला. पण ह्याच्यामध्ये मी काय राजकारणामध्ये असं उठलोय कुठल्या तरी ह्याच्यावरती आमदार झालोय असं नाही ना. माझ्याही पाठीशी समाजामधले अनुभव आहेत ना, राजकीय अनुभव आहेत, समाजामध्ये काम करतोय मी, सरपंचापासून आलोय. म्हणजे एवढा काय मी पण दूध खोळा नाही ना राजकारणात. मामा, आपला माहितीच्या माध्यमातून विकास कामांचा पाठपुरावा चालू. सध्या आपण भेट दिला डिक्सलचा पूल आणि केळी संशोधन केंद्र हे 2 महत्वाचे ऐरणीवरचे विषय. आता केळी संशोधन केंद्राच्या बाबतीत जे मी सगळी कमिटी करून त्याचा रिपोर्ट फायनल झाला, मामांकडे आता खाता आल्यामुळे होऊन जाईल. तो ऑलरेडी
कसं आहे, त्याला कमिटीनं आपल्याला मान्यता दिली, त्याच्यावरती जी आपण विद्यापीठाची कमिटी नेमली होती त्यांनी तो अहवाल मान्य केला, त्याला तरतूद मागितलेली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे जाऊन उद्या तरतूद त्याच्यामध्ये होणारच आहे. 30 कोटीच्या आसपास आपण तरतूद त्याच्यामध्ये करमाळा नगरपालिकेला आपण जे मोटरीचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, त्या संदर्भात एकूण 1.5 कोटी रुपयाच्या आसपासचा निधी मंजूर केलेला आहे. तरी सुद्धा अद्याप तो करमाळा नगरपालिकेने वर झालेला नाही, तो मिळालेला नाही. त्यामुळे करमाळा शहरातील नागरिकांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो हैराणीवर आला आहे. दररोज नागरिकांची ओरड आहे की पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. आता त्या संदर्भात म्हणजे आपला पाठपुरावा हो का, त्याच्यामध्ये मला शेवटच्या स्टेपला ह्यांनी सगळं सांगितलं. मी ते इंजिनियर हे बोलवून घेतले. त्यांनी मला 1,40,00,000 रुपयाचं बजेट, मी 8 दिवसाची मुदत दिली आणि 8 दिवसानंतर त्यांनी सांगितलं की 1,40,00,000 रुपये दिले तर आमचं सगळं काम होतं. आता निकालानंतर त्यांनी प्रशासकीय मान्यताला तो प्रस्ताव ठेवत असताना त्याच्यामध्ये पुन्हा 18 लाखाचं काम वाढवलंय जास्त. आता मला सांगा की शासनानं तुम्हाला 1,40,00,000 रुपये त्याच्यावरती बजेट दिलंय, त्याच्यामध्ये तुम्ही आता प्रशासकीय मान्यता वरची 18 लाखाची वाढवून कशी मागू शकता? त्या संदर्भात बी माझं डीपीओचं बोलणं झालं मी की तुम्ही 1,40,000ची त्याला प्रशासकीय मान्यता मोटरीला द्या आणि त्यांनी 18 लाखाचे आता त्याच्यामध्ये काय आयटम वाढवलेत त्याला आपण डीपीडीसीतनं किंवा दुसरीकडनं कुठनं तरी आपण ते पैसे घेऊ आणि त्याची प्रशासकीय मान्यता वेगळी काढू आपण, असं म्हणून 1,40,000चा विषय मी संपवून दिलेला आहे. आणि माझं शिवचं बोलणं पण त्याच्यामध्ये झालंय, डीपीओचं बोलणं झालंय, तो लागेल मार्गी, म्हणजे तो जो विषय आहे तो लागेल मार्गी. दहिगाव सिंचन योजनेच्या माध्यमातून करमाळा नगरपालिकेच्या पंचायत समितीला वीज पुरवठा करण्यात आला होता. त्या ठिकाणी 20 ते 25 लाख रुपयाचा जो करमाळा नगरपालिकेचा जो कर आहे किंवा किती पैसे आहेत ते पंचायत समितीच्या वीज पुरवठ्याला भरले गेले आहेत. त्या संदर्भात अशी चर्चा आहे की आपण आक्षेप दिला होता की तिथं वीज पुरवठा पंचायत समितीच्या विभागाला करण्यात यावा. मला प्रश्न नाही लक्षात आला. म्हणजे तुम्हाला ती वस्तुस्थितीत माहित नाही दिसते, तुम्ही अर्ध्या माहितीवरती मला विचारत आहे. त्यावेळेस आपल्याकडं टँकर भरायची पंचायत होती आणि टँकर भरायला आपल्याला लाईट कनेक्शन कुठेही नव्हतं. त्यामुळे आपण काय केलं की नगरपालिकेच्या आणि त्याला कलेक्टरशी चर्चा झालेल्या होत्या आपल्या, त्याला पैसे आपल्याला इतर कुठल्या फंडातून देता येत नाहीत, त्याला टंचाईमधूनच पैसे द्यावे लागतील आणि त्याच्याप्रमाणे सीओनी टंचाईमधून मागणी करावी. तो विषय ऑलरेडी रेकॉर्डवरच आहे. आपली गरज काय होती त्यावेळेस की पटकन आपल्याला टँकर मंजूर झाले पण पाणी भरायला स्पॉट नव्हते. आपण 3 स्पॉट वेगवेगळे काढले होते. मला वाटतं कंदरच्या तिथं एक आपण काढला, त्यानंतर दहीगावच्या तिथं एक काढला होता आणि अजून एक खालच्या बाजूला कुठंतरी काढलेला होता. त्यातला कनेक्शनचा विषय होता, तो तात्पुरता आपण तो कलेक्टरच्या सल्ल्यानेच आपण त्या ठिकाणी करून घेतलेला होता.